कमून आख्या पटांगणात देत करते एका जागेवर ठेव की. का बरं? का बरं म्हणजे काय राड नाही होत. झाडं ना मी झाडून तर मग हागे येत. काही पण बोलताय अहो तुम्ही तर नाही. काय पण बोलताय झाडू मारायचंय म्हणून. काय चाललंय? कोण हागले? ही काय बन तोंडी. लहान आहे काय ती हागत बसायला? अक्कलच नाही आहे बापाच्या तिकडे नाही शिकवलेलं. मग तिची काय काय चुकी. त्याच्यामुळेच तू हागल्यावानी मानला वाटतं बाबा. डायरेक्ट आई बापाकडे जायची काय गरज आहे का? झाडं ना मी माझी सोय करून काय आम्ही तर करायचं? म्हणलं मग तू झाडाची हाग्या इथं. अगं पण करायचं आणि परत भरायचं. हा राहू द्या करते मी एका जागी. आखलीच नाही तर यांना दिलेलं यावानी. काय करावं? चाळण घेऊन आलता काय काय नाही देऊ आखली वाटायला यांना. नाही काय नाही. वळणच तसं असतं. तुझी दष्ट टाकीतीस. एका जागेला ठेवलेत आता. आय हो गेली. आईवर आईवर रगीलपणा अंगात लय बेकार. दांड लोक आहेत ते. बाई दोघं मिळून मला बोलताय होय आज. दांड आपण आहेत यांचं वागणं आपल्या जीवावर येत आहे ना. मग काय आहेत आपल्याला नडत आहे. येते हो एखादा पाहुणाचा आला तर काय म्हणीन बरं. काय म्हणीन ती तिथं टाकलेलं देखाला. ते पाहुणा यायच्या आधी मी झाडं. तुला स्वप्न पडतं काय तिकडून पाहुणा निघाला की. काय पाहुणे यायची वाट बघायची वय मग परत म्हणते दोघं दोघं किरकिर करतात. मी झाडती काम झाले सांगाव तरी काय तुया पुढं काय बोलावं बाई तुझंच लय हुशारी पुढं असते. नाही माझं चाललंय यंदा उचल घ्यायचं. बघू ना कसं काय होतंय ती. तसंच कर बाबा तू उचलच घेऊन दिला कारखान्याला नाही 3 वर्ष झालं हुंड्याचा अजून रुपया दिला नाही. म्हणूनच कारखान्याला पिदड तिला मग त्याशिवाय तर काही नाही त्यांना पिदड कारखान्यावर चांगली मोळ्या 2-2 मोळ्या देत जा उचलू बरं आता काय कना आपल्याला तर काय पैसे द्यायचेत मरणाचे माणसांचे. आता यांना फोन केला की हॅलो 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 करायचं फोन ठेवायचा. त्यांच्या काय नादाला नाही लागायचं दणकीने जायचं उचल घेऊन. तसंच नाही तर काय आता त्यांना फोन केला की हॅलो हॅलो म्हणायचं आणि फोन ठेवायचा. नाही करायचाच नाही तसा फोन. तिथं गेलं का जी सकाळच्या पारी सासूने म्हणायचं आले जी सासूने जायचं आणि सासरीने जी जायचं मटण आणाय थांबा जावं आलो मी कोंबडी घेऊन जी जायचं ती संध्याकाळी पिऊनच काय त्यांच्या फोनचे त्यांना इज्जत देत बसायची का करायचाच नाही फोन काय नाही आपलं आपलं बघ हिला घेऊन कारखान्याला जा. तुम्ही कुठं नाही करायचं माझ्या आई बापाने. कारखान्याला जा कोणी माझ्या तोंडावर फिकून आणायचे पैसे 50,000 रुपये. कशाला? मग तुला टमाटामा बोलत होता त्यानं सारू हा कुठे गेली काय ना कोणाची वजली काय 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 ना ती बी आणलेली लगीन झालं तर मला नजरच पडली नाही भाऊ. नाही रोज तुम्हाला कोण नथ काय नथ होती वैनत काय लय कुठं ठेवलीस गणत मग सासूच्या नाकात हिला नव्हता काय हा हा सासू नटली होती. बाया लय ठेंगाय तर येईन बाईचा तुला काय सांगायची. ते काय करायचं आपल्याला. काय करायची लेकीलाच काय घेता देता येत नाही ओली तिला. नाही हात मोडत काढून. हा लेकीला करावं उलच जावायला करावं काय नाव रोशन होतंय काय त्याच्यात. नाही मग कोपरापासून हात असे होतात ना तर जावायला करायचं म्हणलं की जीव जातोय त्यांचा नरड्या वाट. रस्ता तर टकाटक पण एक वाहन नाही. दळभद्र गाव असलं नको म्हणत होते त्याला द्यायला पोरगी असल्या खिंडरात. अजिबात नाव नाही ऐकायचं. एक टोनगा उभा करीना इथे गाडी जाते भारकीनी काय यांचं नाही मला तर हात केला तर कोणी उभा करीना. सरे या गावात माझ्या जावयावणीच माणूस किती आहेत काय वहिनी वणी जावयावणी. बसली बा गोबडणी वणी. काय म्हणतात काय बाई तुमचं गाव कुठून चलत आले एक कुणी हात केला तर उभा राही ना गाड्या गोड्या. तोंड पाहिजेत तसे. काय किड पडतोय आमच्या तोंडांना तुमच्याच तोंडांना लय उजेड पडलाय. आम्हाला काय स्वप्न पडले बाई तुम्ही येणार आहेत मग 2 गाड्या आहेत कुणी आला असतं घ्यायला फोन बिन तर करावा असं गपकीने निघायचं. आता काल पाहिजे त्याला आता बेलस बाई काय उलटे वणीच काम आहे बाई. सोन ते आहेत का वाजवणार. अगं ये ना काय नादी लागते. अगं काल फोन केला तर काय म्हणलीस तूच ते म्हणतात तिथं येऊन द्या पत्रिका तांदूळ. मग बरोबर आहे की मग फोनवर सांगितलं बी मला किरकिरी. आणि मग तरी म्हणायचं वय आम्हाला स्वप्न पडलं होतं का ना आम्हाला कुठं डोळं आलतं का आमचं कुठं काय कान गेलतं कान. बरं आधी लांबूनच नका लय फटाकड्यावाने तुझ्या काय उंबऱ्याच्या वर यायचं नाही काय का वाजून तरी बोलू. ती बघ बरं सोन्या ते आहेत का मोकळे वाजविते तरी वर यायला. आता तिने टिकली नाही तर किरकिर चालू केली तिला अजून उंबऱ्याच्या वरी वाटे नाही का. 1.5 तास अर्धा तास झालं तिकडूनच बोलतात तोंडाने बोलायचं. ये गाई
काय नादी लागते ह्यांच्या ये हो दे की तुझ्या सासूचं नवऱ्याचं बोलून मग बसा, बघन मी. नका लय वाट वाट करू. बस. हो पाय ना पाय दुखायला लागलं बाया काय किती करायचं असल्या खडतर गावात आता कुठं बसावा बसते बाई इथंच खाली नाही तर वर बस ना. इथं बसा नाही तिथं बसा नाही तिथं बस. नाही तर आमच्या डोक्यावर बसा. आप घालायची सवय लागली कुठं हा, बसू एवढी जागा दिसेना होय कुठं बसावा. बांगल्यात सोफे नाही तर मोठ मोठले इथं कुठं बाजार बसू मानाचं वाटत काट राहते का जाग्यावर मी जर डोक्यावर मग बसले आता तर तुम्ही जागा विचारलं एवढं पटांगण आहे की बसा की कुठं बी. सोफ्याची सवय लागली इथं जमत आहे वय हाय तर पोपटात- सोपं आम्हाला काय बांगला पड गेला का हो त्या दिवशी वाऱ्यात पत्र बित्र उचकटलं का काय काय पत्र बित्र आहे तेव्हा वाऱ्यात जात्या हा पण पत्र आमचं नाही डिमांडभूषण कोणी ताडपत्री लावत नसतं. ताडपत्री हातारलेली ती काळी हा कुणी कुणाचं डिमांड त्या दिवशी मुकामाला होतं वर बघितलं तर मी 12 चांदण्या मोजल्यात त्यांच्या सलापातून हा काय करायचं आपल्याला कोणाला काय म्हणून जावं इतकं आगाऊ का झाले हीच कळा ना बाय नाही माझंच चुकलं मी काय करायला पाहिजे होतं ते स्लाप न टाकता आहे ना असं 3 पत्र ठोकलं असतं ना म्हणजे मस्त रूम झाली असती असं बघ बुवा बंगल्या टाईप तुमच्या सलापाला भारी येतं खरं बोललं तर आगाव पत्र अहो इथं पत्र आहे दुसरा फ्लॅट बघितला का आमचा तुम्ही अव ह्या रीती सोडून द्या जरा माणूस का आलंय कसाठी आलंय ह्याचा बरं, थोडा बरं, हिच्या आलं पाणी की द्या लगेचच बाया चालूच करायचं बाया काय नाही तुमच्या बोलण्यावरून हांडेल फिरवला की फट 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 सुरूच राखेल स्वस्त त्याला झालंय बंदच करायचं नाही बाय राखेल स्वस्त झालंय इंजिन नाही तर आमचे पाणी दिलंय ती पाणी सुद्धा पिऊ देणार मला त्यांचं रात्री नुसतं तासभर झाले घरात तोंडच तुमच्या चालू आहे बाय हातात दोघा घ्यायची माय लेकराचं संगच बरं आहे का बरं आहे का बाबा तुला म्हणले होते काय तुला म्हणायचं? कळत नव्हतं गेलीस तिकडे पार Sorry. डोंगर धुंडीत अरे डोंगर कंगराची म्हणले पोरगी लई चांगली आहे म्हणून तिकडे गेले मला का माहिती डोंगर कंगर कसलं आहे ते हम्म. काय वाईट आहे हो माझ्यात सारखं चांगली न वाईट आणि चांगली न वाईट का- करताना नाही काय दिसलं वाईट आहे? तुम्हाला. बघा लिकीचा करतावा बघा बाई 10 वेळा काय तिथं झालंय? जात्यात. बघा तर कोणत्या तुम्हाला कामाला तसंच आहे? त्याच आहे ना तुम्हाला बिन मला बी बघा जरा लिकीचा करता मग आमच्या तोंडात सप्पा सप्पा ती कातड्याची हाना कोणचं काम तसंच आता सप्पा सप्पा हा नाही इतकं आम्ही तुमच्या वाणी पार सोडून नाही दिली पण आता ती ती आता म्हणते काय आहे माझ्या शेंगा निशी ती बाया ती घाण खाली टाकी ती आता ती सगळं निसून ही नाही झाली नाही 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 तुम्हाला सवय असं नाख्या पटांगणात राडा करायची आम्हाला नाही ती माश्या बसत्यात रोगराई होत असते दुखणं येत असतात म्हणून तिला म्हणलं की ती बाबा ती एका जागेवर टाक ती म्हणते मला झाडाची मग हा हा तिला म्हणलं हा काय करावं आता त्याच्याहून ऐका चाललं ना. होतं आमचं नाही आता तू काय कर तसं नाही टाकायचं एखादी प्लेट बिलेट घ्यायची लसूण सोलायचं आणि कशाला? लगेचच फोडणीला टाकायचं ती निसलेलं तसं ती कशाला वेगळंच करायचं आणि हे वेगळंच करायचं इथं ठेवलं तरी किरकिरी मग आता खाली टाकलं माझं मी झाडेलच की नाही पण ते राबत एकटीच हे बंगल्याला बरं शोभा जाऊन देत दे ध्यानात कशाला बाण करता तुम्ही बी आधी तर आमच्या डोक्याला लई त्रास आहे नाही. नाही बंगल्याला रीना शोभा देत पानावर नाही. आले नको नको केलंय मग काय आहे मग तुम्हाला रेना पाण्यावाल्याने नको नको केलं म्हणून आमची उठ उतरीता काय तुम्ही तुमची काय उठतरीले आम्ही आता तिकडूनच बन करीत आला तुम्हाला इथवर येऊस तर दम नाही मी बन नव्हते बाई कवा करीत. बोलून काय बोलून कवर बोलून काय काय बोलू तुम्हाला नको नको झालं तुमच्यावर असं टोमण्याचं नव्हते बोलत मी आपल्या चालण्याचं बोलत होते मला कोणी हात केला तर गाडी उभा करीना नुसता रोड दिसतोय हाय पाय त्याला एखादी गाडी नाही त्या रोडवर नाही वाटा आमचे लोक मग आता सगळे सगळ्या गाड्याचे मालक आपण आहेत वय हात वर केला की गाड्या थांबायला का आपल्या घरातल्या गाड्या आहेत गाववाल्याच्या गाड्या आहेत त्या असावा ना एखादी इष्टी काय नो बाय नो जिपा आपल्या घरचे सांगावा त्याला आता घरची माणसं लागत आहेत. नाही 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 आता काय करतो सरकारला पत्र लिहितो म्हणून माझे सासू 4 दिवसाला येते इष्टी चालू करा तसंच करावं लागणार आता आणि उन्हा तोंडाकडे बघू दे उलत पालत करून चार बाई, परत मानते ना उपाशीच लावलं बाई मी पोटभर जेवून आले तुझ्या सासूला आणि नवऱ्याला दी करून काय वागतान का काय नको बाय मला पोटभर जेवून आले भरलं काही म्हण गेला बर का काही म्हणते रातच्या गावरान कोंबडे एकच नंबर होती पोट भरलं बाई तुमचे गाराने ऐकू ऐकू पालथा करून गवारी दी काय काय नाही तुला काय झालं आता मग काय तोंड कोंबड्या सोंबड्या कापायच्यात काय तुझ्या यायला म्हणलंय काय तसं आज सोमवार आहे सोमवार तुला नाही काय असंच पोरावर ही आणतीस तू दबाव काय आणलाय दबाव आणि काय त्यांनी दबाव टाकून घेतला विचारा बरं गवार देव काय उलटी पालटी करून मग काय सांगायला नव्हतं काय बाहेरीला कवट आम्हाला नाही तसलं झालं. अरे काय करा कालवा बंद करा हा बोला मुद्द्याचं बोला अगं आता लग्न 4 दिवस आलंय काल फोन केला तर तू म्हणली आई हितवरच ये बाया हा फोनवर सांगायचं होतं तर आम्ही काय पत्रिका बित्रिका नाही छापल्या आम्हाला मी आपलं सगळ्यांना तांदूळ दिल्या तर
बाकी सगळ्या सोयऱ्या दाऱ्यांना फोनवर सांगितलंय, पण तुम्ही जरा उलस गट बसलेले त्यामुळं आले तोर बाया सांगायला. आता तुम्हाला नाही फोनवर जमत. का नाही? पैसे आम्ही नाही पत्रिका छापीत. नाही एक उठायचं आणि तांदूळ पिवळं करायचं कुपनाचं. कुपनाचं तांदूळ पिवळं केलं ना तरी त्याच्यात फक्त ते वाचलं ना अक्षिजा टाकणारा व्यवस्थित सगळं सुरळीत होतं. अहो पण आता राहिलंय का ते तो हाय माहितीये, पण कुपनाचं तांदूळ करण्यापेक्षा एखादी पत्रिका छापावा हे करावा. एवढं थाटामाटात लग्न करायचं. शेवडाल्या आणि तो पत्रिका येणार आहे, नाही शेवडाल्या अशा पत्रिका छापून हे असं बजवर नाही आमच्यात. आम्ही तांदूळ टाकीतात पण सुकाचे खात्यात. आणि काय सुका आमची लेक सुना. काय भुकत येत का काय तिथं? आम्हाला हे भुकलेलं बरं जावंय, पण घरातल्या लक्ष्मीला ना असं पिळपिळून असं जाळजाळ काय घ्यायचं पिळली नसतं. लक्ष्मी 22 किलो होती, 35 किलो झाली. सुजली का काय काय ना? सुजली काय आपल्याला तर काही सवड नाही. हिला घेऊन जायचं असलं तर जा. काय भाज्यापाला लिसलेला असलं तरी खाली टाकलं तरी गारानं. बरोबर आहे. सगळ्या गोष्टी अहो मी काय म्हणतोय, नका 12 फानगाड्या फोडू, तिकडली सवय इकडे नका लावू. हिला न्यायचं असलं तर न्या, आम्हाला सवड नाही. आणि तुम्हाला काय सवड नाही लढाया जायचंय तिकडं चालू आहे. जायचं कारखान्याची आणायला जायची त्याला. हा आणि आता पोरगी न्यान काय 8-4 दिवस जायची ती जाण रान माघारी आली की 6 महिने सुट्टी नाही बघ तुला कारखान्याचा कारखाना पटा पडूस. टांगड्यात चाळीन उसाने हानीन मी. कारखान्या बिरखान्या कारखान्यावर जायचं असलं ना लेका बरं जायचं आणि सीजन पार पाडून यायचं आणि मग माय पोरीला न्यायला यायचं मग लावीन तवा. त्यासाठी लेख दिली बाई लगीन लावून. मी लग्नात बोली नव्हती केली. मी लग्नात बोली नव्हती केली. थापाय जाईन का ऊस तोडाय जाईन ती. मग काय मग काय थांब लग्नात काय बोली केली ती? लग्नात मग बोली त्याला ना सारू सारू बोलत होतात. 50,000 जावय, अंगठी जावय, कुठे आहो घरी कायची बारी आली ना मला. काय बोलत होत्या, काय फेका हानीत होत्या मोठमोठ्याल्या. म्हणलं काय आता 50,000ची अंगठी 50,000 हुंडान. मी बी नको हे म्हणत होते मला तरी बी. पुढे सोडला की नको लय बा. बरं वाटलं लगेच पोरगी पसंत केलीस. नाही मला म्हणतो मला कशाला काय वाटलं आता देत्यात दिसत्यात जरा चांगले. मला काय माहिती यांचे तोंड दात तसं तोंड नसतं. तीच नाही म्हणलं. आम्हाला पुढे जशा फेकले होते ना तसंच आम्ही बी केलंय. काय पुढे फेकले आम्ही? आम्हाला मी आता सांगितलं होतं मी गावंड्याच्या हाताखाली जातोय. तुम्हीच म्हणलात भावकीत सांगू नका आमच्या. हा आम्ही झाकलं का ऊस तुम्ही तोडायचीच लय अवघड आहे का? संपलं आपल्याला काय हा, करायचं. ऊस तोडायला जायचीच लय अवघड. खुशाल जरा 2-3 खरं लाख बोला. रुपये उचल आण. खरं बोला करा जरा. की दोघ जण 2-3 लाख का? उचलून. 5 लाख का? मी नसते तुझ्या हाताला काय गोळा उठतो काय कारखाना करायला? उठला गोळा माझ्या हा? हातात. आईला नाही तशी बोलत मग राहिलेले पैसे दि माय नवऱ्याचे आणि त्यांचे म्हणून. बरं, कशाचे पैसे राहिलेत? हा? कशाचे राहिले ते सांगा भाऊन तरी. भाऊजाई कारखान्यात पाय जात नाही पलटा काय? त्याचं बाई. काय जात नाही कारखान्यात. पलटायचं काय संबंध आहे? जात नाहीत त्यांनी. तुला आई आली म्हणून पुसा आली काय? आयो आम्ही नाही बेकार काम करीत असलं ऊस काय तोडायचं अय, विटामध्ये आम्ही साध थापायचं. भिकारी. ही तुमची पोरगी लय बॅलिस्टर घेऊन जा आणि आमच्या दारात आणू नका आणि काहीच नका. दारात आणू नका. आणि आणायची असली तर ती अंगठी आणि 50,000 आणा. मग पुढचं होय काय असेल ते बघू. नाही तर का ती तुम्ही म्हणतात ना कोणा आमच्या ध्यानात नाही. कोण म्हणलं होतं ते जमीनदार कोण होते ते 5 जण ते आणा आणि बघा त्यांच्या बी ध्यानात असलं ते. कारण ते बी ठॉय होते त्यांचे बी काय ध्यानात आहे त्यांचं का तर नाही. नाव गोष्टच घेऊ नका. पियाताड भोकाचे आले आणि माझं वज वाटोळ करून गेले. मी नाही, तेव्हा नाही, तुमच्या आईला आणि बापाला सांगितलं होतं माझ्याकडून काय हे मिळणार हो का नाही. असं? तुम्हाला करायची इकडे असली बघ. पोरगी तर काय करा नव्हतं नाही तर तुम्ही म्हणल्यात चालतं व्हा. चांगलं झालं तर लय गोड. लागला हा. म्हणले होते देतोत म्हणून. आणि तवा पुरीच्या रूपाकडे बघून नुसतं गोंडा गोळून बघ गोंडा की. गोळून उमऱ्याला साल नाही ठेवली. खेळवलं का काय नाही, रुपा नाही. बघू सोनंच ए बाया, नाही. बघू बरं बाय, तू. 1000 इकडे बघ पटीने ना. बरी तुमच्या लेखापेक्षा. अगं बाया, माझ्या 4-4 लेकाच्या नकाची धुळीची तरी आहे 4-4 पदरी स्वतःच्या गळ्यात 4-4 पदरी गंठन. मग देऊ का? धरा. एक वर एक टाका खाली मोडून. बघा घ्या पैसे. जिंकेला. काय मग लेकीला काय तुम्ही बाजारात करायचं नाही काय मग बाजारात सगळं आणलाय का नाही? घातलंय. आई बापानीच करायचं असतंय काय तुम्हाला कशासाठी केलंय तोंड लय चालू नको तोंडाचा मारुती होईन. हा होईल ना तोंडाचा मारुती. हा. बघते ना मी बी तुला तोंडाचा वाटतं काय मारुती. आली मग ए, हानी बिनी. तोंडाचा मारुती. एक काम करतो नाही येऊ परते गुरख बर पिशवी बघते मी बी कोण आडवीत काय करतोय ते. नाही आल्यावर मग नाही येऊन दे काय झोपायला लग्न राहायचं तर- नाही. आणि तुम्ही कुणाचे लग्न मांडवात केलेत एवढंच एक केलं. नाही, नाही, आम्ही गेल्या इकडं धरू- असं धरू नका सांग. करंजीचा मांडव घालून लग्न केलं. बुक्का झाली ना तोंडावर. बघितलं का पाहुण्याची कशी धतिंग चालली बाय. दोनच लग्न केलं. तुमच्या कसला रुबाब आहे आणि अग dating मध्ये बाई माग स्वतःच्या लेकीला असं केल्या बा. असं असं हा? काय आहे? मग कसा आग लागन काळ झाला कशाची होय आग माझ्या देखता पोरीला हाणायन मारायन असे वय चाली रीती चाली हा? आमच्या दारात येऊन आमची चाली अशा चाली रे उरक 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 उरक
उरक चल. आई, थांब तू एवढे तो हाल हे रे. करू नको. अगं तू जोवर ह्यांचे पैसे देत नाही तोवर ही मला असंच फेडणार आहे तर. मी तर ह्यांना रुपये देत नसते आणि तुला नेल्याशिवाय राहत नसते. माझ्या पुरीचं काही लग्न राहायचं नाही आणि नाही आले तर चला बघा तुमचं उद्योग तिकडं. अहो, हा. पाच तुम्हाला झाले- वाटतंय लयच सोपं पाच दिसतंय. झाले तुम्हाला माहित नाही, हा 5 झाले तुम्हाला माहित नाही आणि राहत नाही. ये ना बस. ए, ह्या पाहुण्याला उलसा कुठं तरी नेऊन बघ. बस की बाबा आता शांत काय हा? बाबा हो चालली ती. बाबा काय आहे, हो बाबा? बाबा हो कसला रे बाबा लग्न लावून बाबा तीच पाहिजे तसंच पाहिजे कसं पाहिजे? तसंच पाहिजे. आणि तू हा. हल- बरं वाटतंय निघ. काय? लेक अशी निघ माझ्या बोलल्यावर दारातून. तू पटकीने उरक. काढल्यावर. मी जात नाही. तू पटकीने उरक मी तो तिथं थांबते. मला यांच्या दारात सुद्धा नको. बाबा हा, हे बाबा शिकवण आहे म्हणलं का आईला? हे लेकीला हा शिकवण आहे हा का? हा गुलगुलीत वाटायला लागला हा आईला. आता कसं आईला जड जायला लागलं. आता जड कसं जायला लागलं आईला. कसली एक आम्हाला पैसे बाबाची द्यायचे बोलती. नाहीत म्हणा ना, पैसे द्यायचे नाहीत असं म्हणा ना. ऐकलं काम नाही. कसं आवर करता? शी असं सोडा ना ह्यो भिकारनाथ सोडा. आम्ही सात भिकारीत. शिकितात म्हणतो लेक चाराचं. येळाने माळ पैसाच मागायचं येळाने माळ पैसाच मागायचं. आईला सवय लागली आणि लेकाला बी सवय लागली. नच सरकू सरकू बोला डायलॉगच आणायचा नाही. बस आता गेली ती बस. रोड तेच म्हणलं गाठला. जेवढं ए, पेटवून द्यायचं माझ्या तेवढं आईला. दिलंस की पेटवून आणि काय बाटला माझ्या आईला? बाटला. म्हणजे उरक बाई पटकीने हो तिथं बसले मी. हा, बसा, तिकडं बसा अजून पलीकड गाडी बिडी येईन अंगावर, मी गेलं तर येईन बसा, आमच्यावर. बसा, बसा. लेकीचं उरकूस तर. सगळं फुगवून झालं लेकीला आता. इतकं किती असतं? वेळी फुगवली. आणि इतकं असतं बाटल्याला होय? लावून. अगं बाय 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 घेऊ पासऱ्या पण बाय 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 आखरीत म्या अजून कुठं बघितलीच नव्हती. अग बाय 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 इतकं असतो होय घेऊ पासऱ्या पण आहे पाहुण्याचा. हा किती देवा कमीच किती देवा कमीच नुसतं हवस सुटली बा. द्या द्या तर येतो लग्नाला. इतकं असतं काय आखरीत कुठं. तुम्ही दिलेली आमच्या नको, घरात नको ठेलीच केलंय. लागली. ए बाई मी लांब बसले तुझ्या दारातून येऊन अगं उरक ना काय बघा ते तिथून. रोडला बसून पार आप घालवा आमचा आणि आमचा वडळ जन्म घरात ठेल माही नाही तुम्ही दिलेला आम्हाला. नको मला ही तोंड बघायला हवी ते येळण तिंदा फिरवायची. कट्टाळून गेला बाई आत्मा. गेला असं आणू आणून देऊ देऊ द्यायचं हुंडा 2 माणसात म्हणायचं द्यायचं ना अंधारातून नाही द्यायचं म्हणायचं. लेका आणि सोनाला असं चुरू यायचं, चुरू लेकीला मरणाचं हवा दिलं. घालून जायची. गबाळ बाय तवा लय गोड बोलत होती. हा ना. काय हवा घातली बघ. काय गप ती झाडू बिडू मार उठ मारते की मग झाडते. आणि बोले तुझ्या आईला नको म्हणावं तिकडूनच वाय 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 करू. तुम्ही काय केलं एवढ्या उशीर? सासूबाई. नव्हतं तर काय होतं ते? या 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 नका लोड घेऊ या. काय नको बाय मग नाही तर काय कळून द्या आम्हाला बी. नाही नको नको दे की तुमचं. नको नको मला नको मला नको तिकडं कळून चुकली मला माणूस की जावायची आणि येणीची किती आहे ती. अहो कुणा संग लय लगीन भेव लावलं, वाटायला लागलं मग येऊन यायचं जावायचं. कुणा संग लगीन लावलं आणि कुणा संग नाही. या इकडं जेवढं खरं कोण आपल्याला सांगन. जाऊन दे. या 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 नका तिकडे लांब बसू. जरा लाजायचं शिका जरा उस धोरणात बोला नाही तर मी ना आमच्या गावातल्या इशीला टांगल्या. हम्म. लय झपाटा सुरू आहे बाबा. कसं तरा 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 बघ यायचं की. वरून. म्हातारं झालं. आता बस की मग. ए बाय तुला नाहीत म्हणत बाय तुपली कर काम धंदा. जरा उलसक लाजायचं शिकावा लाजायचं लाजायचं कळतं का लाजायचं. बसती हा? आमचा. आणि तुम्ही काय करता एवढा होय. उशीर बरं? म्हण कोणा संग लग्न लावलंय कोणा संग लावायचंय. बघा लाजली होय. आता तुम्हाला. आता बस का हा. विचारा बस का म्हणावं आता. आता बस बरं झालं का माझ्या लेखाने आज उद्या तोंड जा काय सांगता. मग बोलायचं शिकवावा लेकाला कोणा संग लग्न लावलंय कोणा संग लाविता. सांगायचं पाहुणं कुठले आहे काय पाहुणे विचारित तुम्ही तिसऱ्याच उरकीत बसलात. मग तसंच राहा कुठलं पाहुणं येतं कोणचं गाव आहे. विचारित होता. कसं बोलावं बा तुझ्या आईला. तुम्ही वाकड्यात तिकड्यात गेल्यावर ती बी जाणारच की मग जरा बरं, जाऊन शांत द्या. बसा की. बसा बसा बसा. गोडीनं बोलाव कराव ती गेलं इतकं असतं काय आखरीत कुठं. ए तुला यायचं असलं तर चल नाही तर हो मला ना जाऊन देस बाय नकोच चल बाई यायचं नकोच मला वैताग आलाय. जाऊन दे मरून दे तिकडं. गारगारा फिरू जायला. इतकं असतं बाय आखरीत कुठं बोलणी तिथूनच कशाला आलतात मग माझ्या. बोलण्याची बरोबर खाली छापार वर घर. जायला का